नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जरी आपण स्टार्टअपबद्दल चर्चा करत असलो तरी हे दोन यशस्वी उद्योजक आपल्याबरोबर आहेत. आणि MSC बँक जी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची बँक होती, की जी बँक कोणे एकेकाळी अत्यंत तोट्यात होती आणि त्यामुळं महाराष्ट्रातलं सहकार क्षेत्रातलं आणि त्यायोगे महाराष्ट्रातलं एक मोठं राजकारणच संपतं की काय अशी स्थिती येऊन ठेपली होती. पण त्या MSC बँकेला फक्त तोट्यातनंच नव्हे तर अत्यंत अशा वाटेवरती ज्यांनी नेऊन ठेवलं आहे ते श्री विद्याधर रानासकर, इंद्रनील चितळे आणि विलास शिंदे, ही तिघही आपल्याबरोबर आहेत. पण इंद्रनील, आता सुरुवात कुठून करायची? म्हणजे बाकरवडी काउंटरवरची संपलेली आहे, तिथून सचिनची निवड केली तिथून, की आता तुम्ही अमेरिकेत पोहोचलात तिथून? एक मला काय वाटतं की फूड इंडस्ट्री म्हणून कुठेतरी एक इमोशनल कनेक्ट लोकांशी जपणं आवश्यक असतं. आणि तो जपत जपत कुठेतरी आम्हाला जो ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला त्याच्यातनं आज वेगवेगळ्या देशांमध्ये व्यवसाय करायला कुठेतरी संधी मिळते. आणि तो मेड इन महाराष्ट्र प्रोडक्ट बाहेर जातोय आणि वेगवेगळे विकला जातोय, तर त्या पद्धतीची एक इकोसिस्टम इथे कुठेतरी आम्हाला घडवता येते. हे माझ्या दृष्टीने एक महत्वाचा फॅक्टर आहे. राईट. शिंदे साहेब, आत्ताच श्री नितीन गडकरी यांनी तुमची सांगितलं की तुम्ही द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये काय काम करता. मला माहिती आहे की तुमच्याकडे युरोपातनं पण गुंतवणूक आली. तुमची एक अशी FPO की ज्या FPOनं महाराष्ट्राला वाट दाखवली की FPO पण यशस्वी होऊ शकतात. तर ती जी सुरुवात आहे ती स्टार्टअप, ऑब्व्हियसली स्टार्टअप म्हणूनच झाली होती, पण एक मोठी इंडस्ट्री आहे. तर तो थोडासा इतिहास सांगितला तर मग महाराष्ट्रातले जे आत्ता ज्यांना स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योग करावा असा वाटतो ते तुमच्याकडनं काहीतरी प्रेरणा घेतील. खरं म्हटलं तर फार्मर प्रोड्युसर कंपनी ही संकल्पना स्टार्टअप सारखीच संकल्पना म्हणायला काही हरकत नाही. कारण कोणताही उद्योग जेव्हा सुरुवात होते तो एकतर काही एखादी नवीन आयडिया असते किंवा एक नवीन विचार असतो. आता आपण जेवढे काही स्टार्टअप्स म्हणतो, स्टार्टअप शब्द जनरली काही टेक्नॉलॉजी रिलेटेड काही अशा काही इनिशिएटिव्ह असतील त्यांना आपण स्टार्टअप म्हणतो. पण त्याच पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर फार्मर प्रोड्युसर कंपनी ही जी काही संकल्पना मागच्या 10-12 वर्षात रुजली, तर तिचं जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी स्वतःहून एकत्र येऊन त्यांचा जो काही शेती आहे तो एक व्यवसाय जागतिक पातळीवर कसा यशस्वीपणे करता येईल अशा दृष्टीने त्यांनी 2015-16ची गोष्ट तुम्ही आमची 2011ची आहे. तर ते दोन्ही म्हणजे जे काही सुरुवाती आहेत, तुम्ही जर पाहिलं स्टार्टअप कल्चर महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये जी सुरुवात झाली आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी हे कल्चर हे साधारण दोन्ही एकाच वेळेस आहेत. साधारण 2011 ते 15 दरम्यान याच्या शब्द सुरुवात झाली आणि आता बऱ्यापैकी ते सगळीकडे रुजलेले शब्द आहेत. सह्याद्रीच्या पातळीवर जर विचार केला तर आम्ही सुरुवातीपासून एवढी स्पष्टता होती की आपण जो काही आता हा फार्मर प्रोड्युसर कंपनीचा हा प्रकल्प हाती घेतोय त्याच्यामध्ये स्पष्टता अशी आहे की आपण आपले जेवढे प्रश्न आहेत म्हणजे व्यक्तिगत पातळीवर सोडू शकत नाही, ते आपल्याला एकत्र येऊन सोडवायचे. एकत्रीची ताकद तयार करून आणि त्या ताकदीच्या जोरावर सर्व प्रश्न सोडवायचे. मग ते मार्केटचे प्रश्न आहेत का, मग ते एखादे आपण काढणी पश्चात काही प्रश्न आहेत किंवा मग काही उत्पादनाच्या पातळीचे प्रश्न आहेत, काही तंत्रज्ञानाचे प्रश्न आहेत, ते सगळे सोडवायचे आहेत. आणि त्यासाठी लागणारं जेवढं काही भांडवल असेल, तंत्रज्ञान असेल, योग्य त्यासाठी मनुष्यबळ असेल, ते आपल्या सगळ्याची जुळवाजुळव करायची. ती स्पष्टता असल्यामुळे आणि त्याचबरोबर कोणत्या पिकामध्ये ती पण स्पष्टता होती का ज्या पिकामध्ये मी छोटा शेतकरी म्हणून मला सन्मानात जगता येईल एवढं उत्पन्न मिळेल अशीच पिकं मला निवडली पाहिजे, त्यावरच फोकस केलं पाहिजे. त्याचबरोबर ज्याला डिमांड आहेत, त्याला बाजारामध्ये म्हणजे मी भारतातला बाजार आहे की जागतिक बाजार, त्या अशाच पिकाला मी निवडला पाहिजे. त्या दृष्टीने मग द्राक्ष पिकामध्ये सह्याद्रीचं सुरुवात झाली आणि ती जे काही टप्पे आम्ही ठरवलेले होते 2011ला सह्याद्रीची सुरुवात झाली आणि पहिल्या 5 वर्षामध्येच आम्ही सह्याद्रीची ओळख भारतातून सर्वात जास्त द्राक्ष निर्यात करणारी कंपनी म्हणून, फक्त शेतकरी कंपनी म्हणून नाही तर सर्व जेवढे काही द्राक्ष निर्यात करणारे सगळे घटक असतील त्यांच्यामध्ये सह्याद्रीची ओळख ही नंबर 1ची कंपनी म्हणून झाली. आणि त्याचबरोबर नंतर जो काही पुढचा टप्पा होता की ज्या पद्धतीने दुधामध्ये एकात्मिक मूल्य साखळी उभ्या राहिल्यात, अमूलने ज्या पद्धतीने तर दूध हे एकच उत्पादन पण त्याला जवळजवळ नाही म्हटलं तर 150 पद्धतीने ते ग्राहकापर्यंत घेऊन जातात. मग दुधापासून तर त्याचे काही दह्यापासून तर मग आईस्क्रीमपर्यंत सगळी उत्पादनांची सगळी उपप्रकार सगळी साखळी झाली. उलाढाल म्हणतो 3,500-4,000 कोटीची. कितीची उलाढाल? आता 2,000 कोटीवर आहेत. आता चितळे बंधूंचं इथं उदाहरण आहेत, म्हणजे आपल्याच महाराष्ट्रातला एवढा मोठा ब्रँड आहेत. म्हणजे एक दुधापासून खरी सुरुवात झाली. म्हणजे बाकरवडी त्यांची ओळख आहेत, पण खरं तर मुख्य व्यवसाय जो आहे त्यांचा दुग्ध व्यवसाय आहेत. आणि ज्या पद्धतीने ती एक मूल्य साखळी उभी राहिली पूर्ण, एक जे काही दूध छोटे छोटे शेतकरी उत्पादन करतात आणि त्यापासून तर मग त्याचं एक ग्राहकापर्यंत एक दर्जेदार आणि तेवढाच विश्वासार्ह ब्रँड उभा राहणं, हे दुधामध्ये जे घडलं, चितळे दूध असेल किंवा मग अमूल असेल, तर ते प्रत्येक पिकात घडू शकतं. सह्याद्रीने तो मार्ग
पकडलेला आहे फळपिकामध्ये, की आपण फळपिकामध्ये सुद्धा तोच मार्गाने जाऊ शकतो. आणि छोटे छोटे जरी आपण द्राक्ष उत्पादक किंवा फळ उत्पादक असू, पण आपण आपली जागतिक पातळीवर ओळख तयार करू शकतो एका ब्रँडनी. आणि तो टप्पा आता काही प्रमाणात थोडासा गाठलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आता सह्याद्री जवळजवळ 42 देशामध्ये सगळ्या आपले जेवढे काही द्राक्ष, त्याचबरोबर इतर आमचे अजून 8 मुख्य फळपिकं आहेत, त्यांची फ्रेश आणि प्रोसेस अशा दोन्ही स्वरूपात निर्याती करतात. आणि त्याचबरोबर जगातले जे काही महत्त्वाचे सगळे सुपर मार्केट्स आहेत, मुख्य जेवढे काही मोठे ब्रँड्स आहेत, युनिलिव्हरपासून कोकपासून किंवा जपानमधले मेन सगळे तिथले ट्रेड हाऊसेस आहेत, युरोपमधले सगळे मेजर सुपर मार्केट्स आहेत, सर्वांबरोबर सह्याद्री काम करते. 26,000 शेतकरी आहेत सह्याद्रीचे सध्या सभासद, ज्याच्यामध्ये द्राक्ष उत्पादकाबरोबर आता डाळिंब, त्याचबरोबर आंबा, केळी, आता नुकतंच संत्र्याचे शेतकरी विदर्भ मराठवाड्यातले जोडले गेलेले आहेत. आणि त्याचबरोबर टोमॅटो, हे सगळी पिकं. आणि त्या जवळजवळ त्याचे 45,000 एकरची सर्वांची एकत्रित जी काही शेती आहे त्याची एक मूल्य साखळी उभ्या करण्याचा हा प्रयत्न मागच्या 14 वर्ष झालेला आहे. त्याच्यामध्ये आता नाशिक आणि नांदेड या 2 ठिकाणी गुंतवणूक जवळजवळ 800 कोटीची गुंतवणूक झालेली आहे. नाशिकमध्ये एक 100 एकरचा कॅम्पस आणि नांदेडमध्ये 50 एकरचा कॅम्पस उभा राहिला आहे, जो पूर्णपणे जागतिक दर्जाचे जे काही म्हणजे इंडस्ट्री म्हणून ते काही निकष आहे ते पाळून ती सगळी व्यवस्था उभी राहिलेली आहे. नाही, मला तुम्हा दोघांकडनं ही जी तुमची वाटचाल आहे त्यातनं इतरांना कशी प्रेरणा घेता येईल या दृष्टीने काही प्रश्न विचारायचे आहेत. पण अनासकर साहेब, मुख्यत्वे श्री देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं माध्यमांशी बोलताना मगाशी ते म्हणाले की स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. ते सतत सांगतात की महाराष्ट्रामध्ये आयडिया पण होतं आणि त्याला शासकीय स्तरावरती पाठबळ पण मिळतं. मी त्यांना विचारणार आहे की इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये काय झालंय. मला हे माहिती आहे की तुम्ही सहकारी संस्थांना सध्या प्रायोरिटीनं डील करता. तुम्ही आता नागपूर बँक पण चालवायला घेतली आहे तुमच्या शिखर बँकेच्या माध्यमातून. हे शक्य आहे का की महाराष्ट्रातली बँकिंग व्यवस्था ही स्टार्टअपकडं पॉझिटिव्हली बघणं आणि सहकाराच्या माध्यमातून पॅक्स किंवा ह्या सगळ्या सिस्टीमचा वापर करून स्टार्टअपमध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या तरुणांनी तुमच्या बँकिंग व्यवस्थेच्या माध्यमातून काहीतरी वेगळं करणं? हे निश्चितच शक्य आहे. कारण सगळ्यात पहिल्यांदा ह्या ज्या बँकर्सनी सिक्युरिटी ओरिएंटेड बँकिंग सोडून दिलं पाहिजे. सिक्युरिटी ओरिएंटेड. कारण आजकाल बँकिंगमध्ये असं आहे किंवा कुठल्याही माणसानं जर या लोकांना पण एक भीती असते, आपल्याला कुठेही स्टार्टअप सुरू करायचं असेल तेव्हा फायनान्स पाहिजे असेल तर या बँकांकडे गेल्यावर बँका पहिला प्रश्न विचारणार किती पाहिजे, दुसरा प्रश्न हमखास विचारणार सिक्युरिटी काय देणार. आणि अनेक वेळेला सिक्युरिटी नसल्यामुळं, कारण हे झालं सिक्युरिटी ओरिएंटेड लोन, सिक्युरिटी आहे म्हणून लोन, तसं न करता नेमका प्रोजेक्ट काय आहे आणि प्रोजेक्टचं खरं बँकांचा ॲटिट्यूड असायला पाहिजे की या लोकांना स्टार्टअपला आवश्यक तेवढं ॲडिक्वेट आणि टाइमली जेवढं पाहिजे तेवढं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा फायनान्स देऊन त्यांना हवं तेव्हा. जेव्हा जेवढं पाहिजे ॲडिक्वेट आणि टाइमली हे 2 परवलीचे शब्द बँकिंगमध्ये आहेत. ॲडिक्वेट कसं आहे, हे मागतील तेवढं ॲडिक्वेट नाही. ॲडिक्वेट याने 10 मागितलं, बँकांना वाटलंय 10 पूर्ण नाहीये, 14 ॲडिक्वेट आहे, तर बँकेने मागणीपेक्षा त्यांना जास्त दिलं पाहिजे. नाही किंवा 14 मागितलं तर 10 ॲडिक्वेट वाटलं तर 10 दिलं पाहिजे. नाहीतर डायव्हर्सिफिकेशन ऑफ वर्किंग फ्रॉम स्टार्ट फ्रॉम दी बिगिनिंग ओनली. बँकेने स्वतःचा फोकस ॲटिट्यूड हा बदलणं अत्यंत गरजेचं आहे. पण तो बदललाय की नाही? नाही, अजून बदललेला नाही. बँकांनी असंच केलं पाहिजे की यांना उत्पन्न कमवायला भाग पाडलं पाहिजे आणि त्या उत्पन्नातून रिकव्हरी हा बँकांचा फोकस पाहिजे. तुमच्या मालमत्तेतनं रिकव्हरी हा फोकस असताच कामा नये. आणि हा जर बँकांनी आमूलाग्र बदल आपल्या बँकिंगमध्ये केला, आपल्या पॉलिसीमध्ये केला, धोरणामध्ये केला तर स्टार्टअप निश्चितच, का तर या लोकांना नवीन नवीन जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते आत्मसात करायला जर डेअरिंग पाहिजे असेल, धाडसपणा पाहिजे असेल तर नक्की त्याच्यामागं फायनान्स उभं राहायला पाहिजे. आणि फायनान्स जर उभं राहिला तो लेजिटिमेट योग्यता दराने उभं राहिला, मला 100% खात्री आहे बँकांनी आपला जो फोकस बदलला. आणि शासनाचं माझं थोडं वेगळं मत आहे. शासनात जे काही अनुदान असेल, सबसिडी असेल ते डोळ्यासमोर ठेवून या स्टार्टअपनी जाऊ नये. ते मिळालं तर तसं होत आहे सध्या. काय होत असेल, नाही असं नाही. ते गेलं तर ते बोनस, तो एक बोनस आहे, तो ॲडिशनल इन्कम होईल, जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. पण तेच फोकस ठेवून जर तुम्ही मागायला लागला तर मी तुमच्या बिझनेसकडे थोडंसं दुर्लक्ष व्हायची शक्यता असते. तुम्ही ते ॲडिशनल येईल तेव्हा येईल. पण आत्ता मात्र तुम्ही स्टार्टअपवाल्यांनी हे बँकांकडे जाऊन बँकांनी आपलं धोरण बदललं गेलं तर महाराष्ट्र 100% देशामध्ये आज नंबर 1ला जाईल याचा मला विश्वास वाटतो. फाईन. मी जेव्हा इंद्रनील चितळे बंधूंच्या ह्या व्यवसायाकडे बघतो तेव्हा मला प्रकर्षाने 2 टप्पे दिसतात. एक, तुम्ही ज्या पिढीजात पद्धतीनं तो व्यवसाय केलाय तो इंद्रनीलपर्यंत येईपर्यंत एक वेगळ्या धाटणीचा व्यवसाय.
इंद्रनीलच्या नंतर त्याचं एकदम ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह दिसतो, एक वेगळ्या पद्धतीची आक्रमक ब्रँडिंग दिसते. सचिन सारख्या व्यक्तिमत्वाला घेऊन येणं दिसतं. कदाचित IPO पण तुमचा येईल, आय रिअली डोंट नो. पण मग मला सांगा की आता जे बघतील महाराष्ट्रातले हे चितळेंना कसं साध्य झालं, जे नवीन स्टार्टअपची धोरणं घेऊन येत आहेत पुढे, त्यांनी काय करायला हवं आणि खरोखरच ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे का? तो ईज ऑफ डुईंग बिझनेस हा कसा आहे की एक म्हणजे स्ट्रक्चरल लेवलला कसा आहे याच्यावरती काही ना काही फॅक्टर्स बदलत असतात आणि ते काही वेळा व्यावसायिकांच्या कंट्रोलमध्येच नसतात. त्याच्यामुळे ती कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस असं आपण पकडलं पाहिजे. आणि दुसरं लायझनिंग वगैरे असा पण शब्द वापरतात, ज्याला लायझनिंग वगैरे असा पण शब्द नाही नाही तसं नाही. लायझनिंग ही वेगळी गोष्ट झाली. कॉस्ट म्हणजे काय की जो वेळ तुम्हाला इन्व्हेस्ट करायला लागतो बिझनेस तुमचा एस्टॅब्लिश करण्याकरता, तर ती वेळ ही सुद्धा एक कॉस्ट आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी तुमचं वेळेचं अटेन्शन किंवा डिमांड सीक करत असतं आणि त्या गोष्टी कुठेतरी मॅनेज करायला तुम्ही जेव्हा शिकता तेव्हाच तुम्ही व्यवसाय करायला शिकता. कारण ओपन मार्केट आहे, फ्री मार्केट आहे, त्याच्यामुळे त्या दृष्टीने कुठल्याही पद्धतीचे रिस्ट्रिक्शन जेव्हा नसतात तर तेव्हा ते कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज तुम्हाला शोधायला लागतं, एका दिवसात साधता येत नाही. आणि हे शोधण्याकरताच भरपूर स्टार्टअप्स प्रयत्न करत असतात. तर तसं जर चितळे व्यवसायाच्या बाबतीत विचार करायला गेला तर 4 पिढ्या ते कुठेतरी करत आहेत आणि माझ्या पंजोबांपासून ती सुरुवात झाली. त्याच्यामुळे बऱ्यापैकी ऑर्गॅनिक पद्धतीने ती एक मार्केट प्लेस आम्हाला शोधता आली. आणि त्याच बाबतीत बघायला गेलं तर मला कायम असं वाटतं की ओव्हरऑल भारतीय इकोसिस्टममध्ये एक सोशिओ इकॉनॉमिक इम्पॅक्ट जोपर्यंत तुमच्या व्यवसायातनं होत नाही तोपर्यंत सस्टेनेबिलिटी त्याच्यात येत नाही. आणि तशा पद्धतीची एक सोशिओ इकॉनॉमिक इम्पॅक्ट आमच्या फार्मर कनेक्टिव्हिटीमुळे असेल किंवा फार्म टू फोर्क जे काय आमच्या संस्थेचं एक धोरण आहे याच्यातनं आम्हाला इम्पॅक्ट करता आला. तर तो करता आला म्हणून कुठेतरी सस्टेनेबली व्यवसाय वाढता आला आणि तो इम्पॅक्ट सगळीकडे शेअर होतोय. तर त्यामुळे प्युअरली एक वेस्टर्न कॅपिटलिस्टिक मॉडेल भारतात चालत नाही. तर तुम्ही त्या पर्कोलेशन तुमचं जे काही वेल्थ जनरेशनचं होतं आणि चर्निंगचं होतंय ते जर का तुम्ही शेअर करू शकलात वेगवेगळ्या रिसोर्सेसमधनं तर माझ्यामध्ये व्यवसाय वाढतो आणि ते करताना इकोसिस्टमच तुम्हाला प्रॉपेल करते. आणि त्याकरता सर मगाशी म्हटलं तसं कॅपिटलचे ॲक्सेस जे आहे ते खूप महत्त्वाचं असतं आणि कॉस्ट ऑफ कॅपिटल हे बरेचदा एक्सपेन्सिव्ह होत चाललेलं आहे भारतातच इन जनरल. तर त्यामुळे त्या दृष्टीने काय नियंत्रण अजून लावता येईल की जिकडे हे कॅपिटल कॉस्ट कंट्रोलमध्ये आणता येऊ शकते की ज्याच्यातनं नवीन अजून उद्योजक तयार होतील आणि ते करताना एक कॅपिटलची श्योरिटी असलेल्या पद्धतीने जर का ते गेले तर जिथे आत्ता भरपूर वेळा कॅपिटल रेस करायला इक्विटी ट्रेड केली जाते तर ती न करता चांगल्या पद्धतीच्या फायनान्सिंग स्ट्रक्चर्समधनं सेल्फ फंडेड आणि चांगल्या प्रायव्हेटली ओन्ड कंपन्या अजून तयार होतील की जिथे प्रेशर स्टॉक मार्केटचं किंवा इन्व्हेस्टर्सचं किंवा व्हीसीचं नसेल तर तुमचे जी इकोसिस्टम आहे त्यांना चांगली व्हॅल्यू कशी करून देता येईल ह्याच्यावरचं प्रेशर असेल आणि ते करत राहिलं तर भरपूर वेळा हे व्यवसाय सक्सेसफुल होतात असं मला वाटतं. राईट. मी शिंदे साहेबांकडे यायच्या आधी पुन्हा तोच प्रश्न विचारतो की काही गोष्टी ज्या खाव्या की खाऊ नये याच्यावरती डिबेट होऊ शकते, म्हणजे ते शरीराला योग्य आहे की नाही. तुम्ही जे प्रोडक्ट बनवता ते उत्तमच आहेत कारण मी तुमच्या फॅक्टरीत आलोय. आत्ता जेव्हा जागतिक सगळी अर्थव्यवस्था आणि आपल्या सुद्धा छोट्या मोठ्या शहरातनं मुलांची वाढती आवड बघता ह्या तुमच्या व्यवसायामध्ये लोकांना, महाराष्ट्रातल्या तरुणांना किती संधी आहे आणि ग्लोबली किती संधी आहे? मला असं वाटतं की महाराष्ट्र त्या दृष्टीने एक ब्लेस्ड स्टेट आहे कारण आपल्याकडे समुद्राचा ॲक्सेस आहे, फ्लॅटलँड्स आहेत, रिलेटिव्हली चांगला मान्सून आपल्याला मिळतो वेस्टर्न घाट्सच्या मदतीने. तर त्याच्यामुळे कुठेतरी आपलं जर का ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी आपल्याला चांगली करता आली आणि तिकडे व्हॅल्यू ॲडिशन करता आलं तर या ग्लोबल ट्रेड वॉर्समध्ये भारताला जगाचं ओव्हरऑल किचन बनायची एक ॲबिलिटी खूप चांगली पद्धतीची आहे आणि ती एक्सप्लॉइट केली पाहिजे. तर ती करताना जेव्हा एक विकसित राज्य म्हणून आपली ऑलरेडी ओळख आहे, आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर कसं क्रिएट करायचं ह्याचं एक कुठेतरी चांगली जाण आहे की जी इतर राज्यांमध्ये अजून लॅगिंग आहे आपल्यापेक्षा. तर त्याचा फायदा करून घेऊन आपण जर का त्याच्यावरती विचार केला तर आम्ही परवाच पाहिलं की अमेरिकेतलं एक मोठं सुपरमार्केट चेन आहे आणि तिकडे ऑर्गॅनिक लोणचं बनवणारा एक ब्रँड आहे की जो आता $100 मिलियन ऑफ सेल करतो ऑर्गॅनिक. हो. आता ह्याची मार्केट प्लेस अजून भारतात जरी नसली तरी परदेशात आहे आणि लोक घेत आहेत तर मग का नाही विकायचं असं आहे. तर त्यामुळे चान्सेस भरपूर आहेत, आपण ते हार्नेस करायला शिकलं पाहिजे असं मला. राईट. अनास्कर साहेब, त्यांच्या बोलण्यातनं मला जो एक सूर दिसला तो कॅपिटलच्या अनुषंगाने होता. तुम्ही शासनाच्या बऱ्याच गोष्टी म्हणजे धोरण बनवताना पण तुमची भूमिका खूप सक्रिय असते. तुम्ही ज्यावेळेला नागपूर बँक घेतली ते आउट ऑफ वे जाऊन RBIला कन्व्हिन्स करून आपण रोखे देऊ शकतो
ह्या दृष्टीनं कधी शासन पातळीवरती विचार होतो का की शिंदे साहेबाला कॅपिटल लागायचंय, इझिली अवेलेबल करून द्या, कोऑपरेटिव्हमध्ये पण काही अमेंडमेंट्स अशा करा की ज्याच्यामध्ये 88ची कारवाई होणार नाही, 120ची कारवाई होणार नाही. म्हणजे निश्चितच होतो, परंतु शासन ज्यावेळी विचार करतो त्यावेळी पॉझिटिव्ह विचार करत असताना या योजनेचा गैरफायदा कोण घेईल का हे डोक्यात ठेवून ते जे काही टर्म्स कंडिशन आखल्या जातात ते एवढ्या स्ट्रिंजंट असतात आणि त्याचा म्हणजे तोटा म्हणा किंवा त्याचे चांगले जी लोक असतात त्यांना त्या स्ट्रिंजंटमधनं जावं लागतं. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, हे करत असताना शासनाला बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. मी जसं म्हटलं मगाशी शासन अनुदान वगैरे, आजपर्यंत हिस्ट्री बघायला जाल तर अनेक ठिकाणी असं आहे की योग्य लोकांपर्यंत ते अनुदान पोहोचलंच नाही. आणि ते अनुदान मिळवायच्या दृष्टिकोनातनं अनेक बिझनेस स्टार्टअप सुरू झालात, कालांतराने बघायला जाल तर त्याचा कुठे उपयोग होत नाही प्रत्यक्षात. त्यामुळे 1-2 वर्ष सुरू झाल्यानंतर त्यांनी ग्रीप घेतल्यानंतर एस्टॅब्लिश झाल्यानंतर जर हा जर अनुदान किंवा सबसिडी किंवा फायनान्स हा जर दिला गेला तर तो जास्त संयुक्त होईल असं मला वाटतं. यांच्याबरोबर तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI याचा वापर पण यामध्ये करणं खूप गरजेचं आहे. कालच मी पुण्यामध्ये त्या मिटिंगला हजर होतो, तर मी त्यांना म्हटलं मी 1000 कोटी रुपये मी त्यांना देतो लगेच. कारण का तुम्ही एका एकरला जवळजवळ ऊस उत्पादकाला 45,000 रुपये खर्च केले तर 2.5 पट त्याचं प्रोडक्शन वाढतं, 2.5 पट. आणि हे जे काय त्याला, आणि माझी रिकव्हरी कशी येईल, ह्या कन्झम्पशन लोन आहे ते, पण हे कसे होईल काय होईल, मी त्यांना कुठलीही सिक्युरिटी मागितली नाही. अशा प्रकारे जर बँकांनी जर पुढं आलं तर 100% हे म्हणतात तसं कॅपिटल कॉस्ट ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि जर कॅपिटल कॉस्ट जर त्यांनी जर परवडणार असेल तर त्यांना इक्विटी मार्केटमधनं गोळाची काही गरज नाही आणि ते स्वतःच ते बनवू शकतात. त्यामुळे जेवढे जास्त दुसऱ्यावर परावलंबित्व न राहता स्वतःच्या पायावर ते उभं राहू शकतात. पण बँकांनी धोरणाबद्दल परत एकदा आणि शासन यांनी 1-2 वर्षानंतर एक लिबरलाइज पॉलिसी केली जो एस्टॅब्लिश आहे, त्याच्यासाठी तुम्ही पुढे या. तुम्ही सुरुवातीला मात्र त्याचा उपयोग घेण्याकरता खूप काही बनावट गोष्टी आज घडत आहेत. त्यामुळे फॅशन त्यामुळे थोडंसं बॅकफुटला जातं असं माझं मत आहे. शिंदेसाहेब, 2014 ते 19 तेव्हाचं सरकार आणि आताचंही सरकार मोस्टली अर्बन सेंट्रिक होतं असं माझं स्वतःचं असेसमेंट आहे. जलयुक्त शिवारसारख्या काही उत्तम स्कीम्स त्यांनी आणल्या. तर तुम्ही उत्तर महाराष्ट्रात काम करता, सोबत मराठवाड्यात पण काम करता. तुम्ही ज्या सेगमेंटमध्ये काम करता त्याच्यामध्ये अनऑर्गनाइज म्हणजे शेती क्षेत्रातले अनेक लोक गुंतलेले आहेत. तुम्हाला ती प्रॉबिबिलिटी किती दिसते आहे की मराठवाड्यात पण ह्या पिकामध्ये ही संधी आहे, पश्चिम महाराष्ट्रात इथे आहे, उत्तर महाराष्ट्रात इथे आहे, कोकणात आपण असं काहीतरी करू शकतो, आणि त्याला शेतकऱ्यांची मानसिकता आणि सरकारची मानसिकता तयार आहे का? खरं म्हटलं तर प्रत्येक जिल्ह्याची जी क्षमता आहे तसं एक आपण स्वॉट अनालिसिसच्या स्वरूपात त्याचं खरं तर जे करायला पाहिजे म्हणजे तसं एक दिशा धोरण ठरवायला हवं. ते आतापर्यंत कधी ठरवलं गेलेलं नव्हतं. पण एक चांगली गोष्ट आता जो इकॉनॉमिक ॲडव्हायझरी कमिटीचा जो रिपोर्ट आता जो आलेला आहे, $1 ट्रिलियन इकॉनॉमी अप टू 2028, तर त्याच्यामध्ये हे अनालिसिस केलं गेलं प्रत्येक जिल्ह्याचं काय पोटेन्शियल आहे, तिथल्या नक्की म्हणजे तिथले जे रिसोर्सेस आहे. म्हणजे आता जिथे समजा ज्याला दुष्काळ म्हणतो आपण, म्हणजे पाणी कमी आहे पण मग तिथे कोरडं वातावरण आहे, ही खरी तिथली संधी आहे. अशा अर्थाने जेवढे काही आहेत ना, म्हणजे तिथल्या संधी, त्याचबरोबर तिथल्या जे काही अडचणी आहेत आणि त्याचबरोबर तिथले काही जे थ्रेट आहेत हे सगळं समजून आणि मार्केटमध्ये नक्की त्या जिल्ह्याला कुठे आपण पोझिशन करू शकतो, मग ते भारतातलं किंवा जगातलं. तर अशा अर्थाने प्रत्येक जिल्हा वाईज आहे ना कोणत्या संधी ॲग्रिकल्चर सेक्टरमधल्या आहेत तसं एक चांगल्या प्रकारचं फनेलिंग झालेलं आहे. मग जवळजवळ 150 जे काही ॲग्रिकल्चर कमोडिटीज आहेत ज्याच्यामध्ये मुख्य पिकं सर्व जे काही आपण फील्ड क्रॉपपासून असतील, हॉर्टिकल्चर असेल किंवा दूध मत्स्यपासून जेवढ्या काही संधी असतील त्याच्यामधल्या त्या 150 मधल्या महाराष्ट्रासाठी कोणत्या नक्की योग्य संधी आहेत का ज्याला आपण ग्लोबली त्याला इंडस्ट्री स्वरूपात डेव्हलप करू शकतो. आणि जिथे शक्यताच नाही आहेत अशा कोणत्या असे फिल्टर करून 28 कमोडिटीचं एक चांगल्या पद्धतीने आता मॅपिंग झालेलं आहे का जिथे ज्याला आपण लो हँगिंग फ्रूट म्हणतो का जिथे लगेच इमिजिएटली आपण त्या संधी पकडू शकतो आणि कोणत्या जिल्ह्यासाठी त्या कोणत्या संधी असतील ते एक चांगल्या प्रकारचं मॅपिंग झालेलं आहे. आता म्हणजे सरकारच्या पातळीवर एक चांगलं जे काय म्हणतो एक स्ट्रक्चर स्वरूपात काम झालंय. आता मुद्दा आहे तो इम्प्लिमेंटेशनचा. इम्प्लिमेंटेशन लेवलला नक्कीच आहे का जे मुळात शेती व्यवसायातले जे लोक आहेत त्यांचाच पुढाकार महत्वाचा आहे. बाहेरच्या घटकांचा तुम्ही त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करू शकतात पण मुख्य तिथून पुढाकार जो पाहिजे म्हणजे चांगल्या क्वालिटीची जे काही उद्योजकीय लिडरशिप ही ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आता यायला हवीत ती खरं म्हणजे ती कशी तयार होईल ते मला वाटतं महत्वाचा भाग आहे. म्हणजे जे स्टार्टअप कल्चर म्हणतोय आपण हे ॲग्रिकल्चरमध्ये चांगल्या अर्थाने रुजायला हवं. म्हणजे शेती हा उद्योग आहे आणि तो उद्योग एक चांगल्या पद्धतीने जागतिक बाजारामध्ये आपण यशस्वीपणे करू शकतो हा आत्मविश्वास असलेले
आणि त्याबरोबर क्षमता असलेले नवीन तरुण कसे पुढे येतील याच्यावर प्रत्येक मराठवाड्यातलं तुम्हाला किंवा आता विदर्भातलं लगोलग काही असे शेती पूरक व्यवसाय जे तुम्ही आता 28 कमोडिटी सांगितल्या त्यातनं उभा करता येतील असे सांगता येतील काही मराठवाड्यात हे करता आता येईल? आपण मागाशी गडकरी साहेबांनी उल्लेख केला संत्र्याचा उल्लेख केला. संत्रा किंवा संत्रा म्हणजे एक संत्रा खरं तर ते एक प्रकार झाला, पण संत्र्याबरोबर मोसंबी, लिंब म्हणजे लिंबू वर्गीय पिकांमधलेच कमीत कमी 4 प्रकार असे आहेत. आणि तसं जर तुम्ही पाहिलं मराठवाड्यामध्ये ऑलरेडी आता काही पॉकेट आहे, जसं जालन्याचं पॉकेट आपला याच्यासाठी मोसंबीसाठी प्रसिद्ध आहे, किंवा मग काही आपण जर नांदेडकडे गेलं तर नांदेड हे पूर्वी एक चांगल्या प्रकारचं याच्यासाठी लिंबू आणि मोसंबीसाठी प्रसिद्ध असलेला भाग होता. आता काही राहिलेलं नाहीत, कारण तिथे त्याला एक धोरणाने जे पुढे घेऊन जायला पाहिजे त्या पिकाला. जसं ऊसाला घेऊन गेलो आपण, एक धोरणाने घेऊन गेलो ना, का ऊसापासून काय काय बाळ प्रोडक्ट होऊ शकतात, त्याची एक साईज कशी असावी, एक इंडस्ट्री म्हणून कशी असावी, त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची तर कोणत्या पातळी करावी, असं ह्या पिकामध्ये झालं नाही. त्यामुळे ते शेतकऱ्यांनी फक्त लावले झाडं बांधावर लावल्यासारखं असे कोरडवाहू पद्धतीने फक्त लागवडीसाठी अनुदान दिले गेले, पण पुढे काही करायचं तर पुढची व्यवस्थाच नाही, मग ते परत उपटायचं काम झालं. तर हे असं जे अर्धवट काम झालंय ते आता दुरुस्त करावं लागेल. पण मराठवाड्याचं आणि विदर्भाचं तुम्ही जर पाहिलं तर मुख्य फळपिकं जे आहेत म्हणजे लिंबूवर्गीय पिकांमध्ये तर मोठी संधी आहे. नुसतं तेवढ्यातूनच जवळ 50,000 कोटीची इंडस्ट्री मराठवाडा विदर्भात उभी राहू शकते, म्हणजे शुगर केनला पॅरलर, आणि ती पण कमी पाण्यामध्ये. मला वाटतं की तुम्ही 28 कमोडिटीचा जो उल्लेख केला, आता तुम्ही एवढं सांगितलं तर महाराष्ट्रातले ज्यांना नव्याने काही उद्योग करायचे आहेत ते ह्याचा शोध घेतील. पण तिघांसाठी एकच कॉमन प्रश्न आहे, तिघांनी व्यवस्थित पण थोडंसं वेळेची मर्यादा पाळून उत्तर द्यावं. डोनाल्ड ट्रम्पच्या ह्या आत्ताच्या प्रेसिडेन्सीमध्ये जागतिक पातळीवरती खूप मोठं टर्मॉईल सुरू आहे आणि त्याचा भारताला फायदा होईल असं म्हटलं जातंय. तुम्ही ज्या सेक्टरला डील करता तुम्हाला असं वाटतं का की ह्यातनं काहीतरी संधी पण आहे की अडचणी उभ्या राहणार? कारण आता तुम्ही पोहोचलायत, अमेरिकेत आहात, तुम्ही युरोपात आहात. ते काय भारतीय व्यावसायिकांनी पण ग्लोबल मार्केटप्लेसचा विचार केला पाहिजे. आणि भारताचं कसं आहे की आपल्याकडेच 1.5 बिलियन लोक आहेत आणि बरीचशी भारताचा जीडीपी जो आहे तो 70-80% तर भारतीय कन्झम्पशनवरतीच आहे. तर त्यामुळे आपण कधी परदेशात जाऊन कसा व्यवसाय करावा ह्याच्यावरती जास्त विचार करत नाही. आणि ज्यांनी केलाय ते सर्व्हिस इंडस्ट्रीवाल्यांनी चांगल्या पद्धतीने केला. ऑटोमोटिव्हवाले थोडेफार पद्धतीने आता करायला लागलेत. तर तशा पद्धतीने मला असं वाटतं की आता वेळ फार दूर नाही आहे की जिकडे इंडियन फूड कॉर्पोरेशनच्या ग्लोबल होतील. आणि ते करताना कदाचित अशी वेळ येऊ शकते की तिकडे फक्त ग्लोबली पण मी फक्त बाकरवडीच विकायचा प्रयत्न केला तर कदाचित त्याला रिस्ट्रिक्शन येऊ शकतात. पण तिकडे जर का मला हेल्थ बार विकायची ऑपॉर्च्युनिटी आहे तर मी का नाही विकायचा. आणि ते करून जर मला या सगळ्या ग्लोबल मॅक्रो इकॉनॉमिक चॅलेंजेसमधनं ऑपॉर्च्युनिटी मिळत असेल तर मी ती एक्सप्लॉइट केली पाहिजे असं मला वाटतं. मिळते का? मिळते ना. शेती क्षेत्रावर सगळ्यात जास्त परिणाम होईल असं म्हणतात डोनाल्ड ट्रम्पचे. आणि आपली शेतीची अवस्था एवढी वाईट आहे का त्यापेक्षा अजून काही वाईट होऊ शकणार नाही. त्यामुळे जे होईल ते चांगलंच होईल. आणि चांगलं आता जर पाहिलं तर एक आता आम्हाला लगेच इमिजिएट जी संधी दिसते, चीनवरून जे शिफ्ट व्हायचे प्रत्येकाला, मग तो अमेरिकेलाच नाही फक्त तर युरोपच्या बी बाजारामध्ये इव्हन जपानमध्ये ना तो त्याच प्रकारचा सूर आहे का त्यांना चीनची सप्लाय चेनला दुसरा पर्याय म्हणून ते भारताकडे बघतायत. आता फक्त त्या क्वालिटीचं आणि त्या इफिशियन्सीचं प्रोडक्ट आपण देतो का याच्यावर आपलं भवितव्य अवलंबून आहे. पण बाकी एवढं नक्की आहेत म्हणजे आम्हाला तर सह्याद्रीच्या पातळीवर आम्ही अनुभवतोय. जपानमधून आणि अमेरिकेमधून युरोपमधून तिन्ही ठिकाणाहून सातत्याने मागणी होती की जेवढे जे चीनमधून सोर्सिंग होतंय त्याला रिप्लेसमेंटच्या दृष्टीने तुम्ही कशा तयार आहात. जिथं तयार आहे तिथं लगेच आम्हाला रिस्पॉन्स मिळतोय. त्यामुळे मला वाटतं आपण ते आता ह्या जे काही होतंय सध्याचं जागतिक अर्थकारणामध्ये जे बदल होत आहेत तर चीनला पर्याय म्हणून आपण तेवढ्या क्षमतेने उभं राहतोय का एवढ्या दृष्टीने आपल्या प्रोडक्टकडे पाहिलं किंवा आपल्या क्षेत्राकडे पाहिलं तर आपल्याला संधी आहे. अनस्कर सर एक शेवटची कमेंट. नाही, ग्लोबल व्हिजन तर बघायलाच पाहिजे एक. पण समोर सरकार बसले, राणे साहेब आहेत. पण मी सांगतो की याच्या करता जे कॅपिटल सरकारने कधी कॅपिटलच्या पुरवण्याच्या मागे लागू नये. सरकारने इज ऑफ बिझनेस पटकन लायसन्सिंग कसं एक्सपोर्ट त्याचं वाढेल. आणि सरकारने कारण का सरकारने दिलेलं भांडवल हे आजपर्यंत परत गेलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तो स्वाहाकारच त्याचा होतो. त्यामुळे त्याच्याकरता आमच्या वित्तीय कंपन्या स्ट्रॉंग आहेत, त्याच्याबद्दल काही नाही. पण इज ऑफ बिझनेस जो आहे तो सरकारने करावा. आणि त्यामुळं ग्लोबल विजन तर असायलाच पाहिजे. आणि मराठी व्यावसायिक नाही तर ते भरलं तर समज 7 समुद्र पार पलीकडे जायला थँक्यू सो मच तुम्हा दोघांकडे बघून. आणि मी आता जेवढ्या व्यवसाय उद्योगांशी भेटतोय बोलतोय तर माझा जो आणि प्रचलित जो एक मराठी माणसाचा समज आहे की मराठी मनुष्य हा उत्तम व्यवसाय करू शकत नाही. माझं आता उलटं मत आहे
की मराठी मनुष्यच सचोटीनं आणि अगदी जागतिक स्पर्धेचा विचार करून उत्तम व्यवसाय करू शकतो. तुम्ही दोघं त्याचं उत्तम उदाहरण आहात. अनासगर सरांनी सहकार क्षेत्रात मोठं काम केलंय. मला खात्री आहे की आत्ताच्या ह्या चर्चेतनं सरकारला महाराष्ट्राचे 1 ट्रिलियन इकॉनॉमी वगैरे करण्याच्या दृष्टीनं जे स्टार्टअपचं धोरण आणायचं आहे त्याच्यात काहीतरी नवीन भर पडली असेल. थांबूया आपण इथे. थँक्यू सो मच.